आम्ही पोचलेलो आहे एक्झिबिशनला. हे बघा आता रेडीमेड ब्लाउजेस आहेत. नवीन छान आहे ना, छान वाटतं. नाईस. हा पॅटर्न छान होता. त्याचे मागे असं हे आणि ऍक्च्युली हे सध्या एकदम ट्रेंड मध्ये आहे. ऑफिस वेअर, फंक्शनल वेअर, सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत आणि टोटली मेड आउट ऑफ 1400 आणि डिस्काउंट. त्यांच्याकडे लिपस्टिक, सोप, लिप बाम आणि ही इथे ही ज्वेलरी पण अशी पेअरअप करून डिस्प्लेला ठेवली आहे. टिश्यू आहे. हॅलो एव्हरीवन, सो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आय होप तुम्ही आमचे म्हणजे आम्ही जे व्लॉग शूट केले होते वारीचे ते नक्कीच बघितले असतील, कारण आपले दोन्ही व्लॉग फुल व्हायरल झालेले आहेत. तर तुम्ही जर बघितले नसतील तर नक्की आपल्या ह्या व्लॉगच्या आधीचे दोन्ही व्लॉग नक्की बघा. खूप मजा केलेली आणि तुम्हाला वारीचं सगळं त्यात समजेल. बाय द वे, आजचा व्लॉग हा शूट करत आहोत तर का ते सांगेल तर एक. सो आज आहे संडे आणि ऍक्च्युली पुण्यामध्ये आपलं घे भरारीचं एक्झिबिशन लागलेलं आहे. घे भरारी घे भरारीचं एक्झिबिशन लागलेलं आहे बानेरमध्ये. तर फ्रायडे तर जमलं नाही जायला, सॅटर्डे पण जमलं नाही. सो आज वेळात वेळ काढून मी विचार केला की चला आपण व्हिजिट करून घेऊया एक्झिबिशनला जाऊन. सो आता मी चालली आहे एक्झिबिशनला आणि माझ्यासोबत कोण असणार आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. कोण असणार आहे मला पण सांग. तुला कशाला, तुला पण ब्लॉग मध्येच कळेल. मला पण हा व्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघायला लागेल. आणि हे ऍक्च्युअली एक्झिबिशन असतं ते सगळीकडे असतात. Yes. आणि त्याच्यामध्ये काय काय दाखवतात हे तिलाच जास्त माहिती, मला तर माहित म्हणजे नाही, म्हणून मी चाललो नाही. बेसिकली हे एक्झिबिशन असतं ना ते प्रत्येक जागेवरती असतं. म्हणजे लास्ट महिन्यामध्ये ते ठाण्यामध्ये होतं, दादरला असतं, बोरिवलीला असतं. सो आता हे पुण्यात आलेलं आहे, तेही आमच्या जवळच्या लोकेशनला, ते पण बानेरमध्ये. म्हणून म्हटलं की आपण जाऊन व्हिजिट करूया. असे बरेच एक्झिबिशन लागत असतात, पण घे भरारी असं वेल नोन टायटल आहे. जसे एक्झिबिशन्समध्ये आतमध्ये जे स्टॉल्स असतात ते खूप छान छान असतात. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ स्टॉल्स असतात जे एकाच जागेवरती आपल्याला शॉपिंग करता येते. सो बेसिकली आता तिथे जाऊन कळेल की त्या एक्झिबिशनमध्ये कोणते कोणते स्टॉल आहेत, काय काय तिकडे व्हरायटी बघायला मिळेल, ते मी तुम्हाला नक्कीच कव्हर करून सांगेन. सो हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. ओके, तर बघा. आणि हा ब्लॉग पूर्ण रेखा कव्हर करणार आहे, कारण मी जाणार नाहीये, कारण मला अशा ठिकाणी जायला आवडत नाही. मे बी तुम्हाला खूपच आवडेल जर लेडीज किंवा मुली, गर्ल्स वगैरे सगळे असतील, त्यांना खूप हा ब्लॉग नक्कीच आवडणार, मला माहिती आहे, कारण तुम्हाला शॉपिंग खूप आवडते. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा. भेटूया एक्झिबिशन. बाय बाय. पण तुम्हाला बोलला की मी तुला गाडीने सोबत तिकडे मग येताना रिक्षा नाही, मी येतो स्कूटीने. तर फक्त एवढं तरी पाऊस नाही पडला पाहिजे तो वाटते. डिस्कशन चालू आहे कसं जायचं शॉपिंगसाठी. घे भरारी. चलो देन लेट्स गो. आता ज्या लोकेशनमध्ये माझ्या मैत्रिणीला येऊन थांबायला सांगितलेलं तिकडे मी ऑलरेडी येऊन थांबलेली आहे, पण ती अजून आलेली नाहीये. तशी वॉकिंग येते म्हणून तिला थोडासा वेळ जातो. आणि जर मी आता परत युटर्न मारून जर तिला घ्यायला गेली तर मग मला परत सिग्नल लागेल, मला परत लेट होईल आणि मला परत क्रॉसिंगमध्ये वेळ जाईल. म्हणून ती बोलली की बेटर आहे तू तिथेच थांबली येते. आता मी तिच्यासाठी थांबते. मी जिची वाट बघत होते ती फायनली आलेली आहे. जी लेट होते नेहमी. गजब बेइज्जती है. गेलं. सो आम्ही पोचलेलो आहे एक्झिबिशनला. हे बघा आता आज त्याचं लास्ट डे आहे 19. तर बघूया किती स्टॉक उरलेला आहे आमच्यासाठी. बाहेर पडल्यानंतर पण असे वेगळे स्टॉल्स आहेत, ते आता जरा परत एक्सप्लोर करतो.
खूप मोठा एक्झिबिशन आहे. बाहेरच्या साईडला पण लावलंय त्यांनी आणि आतमध्ये बँकवेटमध्ये पण लावलंय. हे खूप ऑप्शन्स आहेत आणि मोस्टली जास्त तरी असं कॉटनच्या व्हरायटीज आहेत बिकॉज कॉटन आजकाल खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. काय आलं? रस्त्यात थांबू नका म्हटलं येते काय काय घेतोस ते? ब्लाऊज ना, चल पहिला जिथे आपल्याला थोडीशी रश कमी मिळेल ते बघूया. कुर्तीचा सेक्शन आहे. आता इथे वेगवेगळे तुम्हाला सेक्शन्स बघायला मिळतील. जसं स्टार्ट आपण ड्रेस पासून झालेलं आहे. आता हे सेकंड सेक्शन आहे ज्वेलरीचं. तसं परत हे आहे रेडीमेड ब्लाउजेस. आय थिंक साडीज पण आहेत त्यांच्याकडे. ऑथेंटिक स्वीट्स, बेडशीटचं स्टॉल आहे. हा आहे प्रिन्स मॅग्नेटचे स्टॉल. पण व्हरायटी ऑफ मॅग्नेट्स आहेत. वाईप्स, विठ्ठल रुक्मिणी, समर्थ. हा शेवटचा त्याची जाणू देगा देवा पुढे पास होत दिलं तेच पकडा प्रेम दाख मॅग्नेट्स कलेक्ट करायला भरपूर आवडली. बघूया कोणतं एखादं मॅग्नेट जे छान असेल ते घेऊया. आता शेवटला पहिल्या दिवशी स्टॉक बनवला चॉईस होते. डोरला वगैरे पण लावू शकतो. देवाऱ्यामध्ये वगैरे हे वाला मी घेतलेला आहे बिकॉज दिस इज टोटली सो हा आहे बॅग्सचा स्टॉक. हँड बॅग्स, फॅन्सी बॅग्स, वेगवेगळं कलेक्शन आहे. ट्रेंडिंग, वेस्टर्न वर जाणार, ट्रेडिशनल वर जाणार, नाईस कलेक्शन. क्लचेस पण आहेत. बाहेर सगळं स्टॉल्स लागले. तसं इकडे बँकवेटच्या आत पण एंट्री आहे. इकडनं एंटर केल्यानंतर पण बँकवेटमध्ये वेगवेगळे स्टॉल्स लागले. नाईस रेडीमेड ब्लाउजेस आहेत. नवीन छान आहे ना? निघालं. छान वाटतात नाईस. हा पॅटर्न छान होता. त्याचे मागे असं हे ब्लू बॉर्डर आपण मस्त आहे ना. याला तू अशी प्लेन साडी पण हे करू शकते. याचे वाला पण मग त्याचं हे बॉर्डर वेगळं असतील ना. नाही, तो पॅटर्नच तसा आहे. नाईस. हा छान वाटतं. पण हे ऍक्च्युली पण याला तुला स्पेसिफिकली कलर मल्टी कलर मध्ये जर घेतला ना, वेलवेट प्लेन त्या असतात ना डिझायनर साड्या, त्यांची काय प्राइस आहे? 1200 समथिंग काहीतरी. प्राइस आहे. ओके, प्राइस नाही. प्राइस 1250. हे मल्टी कलर कसं दुसऱ्या साडीज वरती पण चांगलं दिसेल. मला नाही अशी वाली पाहिजे साडी. म्हणतात कागलपूर सिल्क. वन पीस पण आहे तुझ्या. वन पीस नाही कुर्तीच आहे. म्हणजे ते फ्रॉक सारखे स्टाईल वन पीस पण आपण घालू शकतो. इथे प्लस पॉईंट काय होते का, सिल्कच्या साड्या असतात त्यांच्या मस्त साड्या आहेत वेगवेगळ्या. चेक्स,
आणि ऍक्च्युली हे सध्या एकदम ट्रेंड मध्ये आहे. ऑफिस वेअर, फंक्शनल वेअर. आतमध्ये पण आहे रे. हे काय आहे? कुर्ती, कॉटन कुर्तीज. ऍक्च्युली लिप बामवर लावलाय आपण, त्याच्यामुळे ते लागत नाही. सो बेसिकली हा ब्रँड आहे वज्रा. रजा ब्रँड. सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत आणि टोटली मेड आउट ऑफ 1400 आणि डिस्काउंट आहेत त्यांच्याकडे. लिपस्टिक, सोप, लिप बाम. कुठला चांगली वाटली तुला? कुठला शेड घ्यायचा आहे का? मग आपण दोघी मिळून घेऊया एक शेड. मला वाटतं हा शेड नाही हो. हा वाला. ओके, प्लम मध्ये आहे का त्याच्यात? पण ही वेगळी कॉस्ट आहे त्याची. हा शेड त्याच्यात आहे का? हा शेड सेम. हा शेड चांगला दिसेल का मला? पण नाही, चांगला वाटतं म्हणून मी पण डार्क शेडच बघते. मी यूज नाही केला कारण तो शेड, पण मला लिप बामाचं ते करत नाही. इथे पण तिने हे लावलं. माझ्या याला लाव. हिला लावलं. सेम आहे, तोच शेड आहे. टेस्टेड आहे. प्लम शेड आहे ना हा? चांगलं वाटतं. चांगला वाटतोय. मेन मध्ये ह्याच्यामध्ये काही केमिकल्स नसल्यामुळे आणि रेड सोडून चांगलं आहे वापरायला. डेली सुद्धा आपण यूज करू शकतो. त्यांना लावला होता. दुसरा पण आहे, बरेच आहेत ना. So, यांचा हा बँगल्सचा स्टॉल. वेगवेगळ्या ग्लासमध्ये बँगल्स आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. आणि हे ऍक्च्युली आता ट्रेंडमध्ये आहेत भरपूर असे बँगल्स. ह्याच्यात वेगवेगळे कलर्स यांच्याकडे सगळ्या साईजमध्ये आहेत. आणि इव्हन गोल्डनमध्ये पण आहेत. आहे आपला ज्वेलरीचा स्टॉल. त्या पिशवीत ठेवणं महत्वाचं आहे. त्या कार्डला नाही लावलं तरी चालेल. ओके, ह्यांच्या पेजचं, इन्स्टा पेजचं नाव स्पृहा क्रिएशन करून आहे. त्याच्याकडनं मी ही ज्वेलरी घेतली. इव्हन काजलनी पण ही ज्वेलरी घेतली. मला छान कलेक्शन आहे. चेक देअर इन्स्टा पेज. हा एक ज्वेलरीचा स्टॉल आहे आणि ह्यांच्याकडे सगळी ट्रेडिशनल ज्वेलरी म्हणजे मंगळसूत्रची वेगवेगळ्या व्हरायटी ऑक्सिडाइजमध्ये. परत हे विक्टोरिया पॅटर्न, ऑक्सिडाइज इयरिंग्स, नथ्स पुढे आहेत वेगवेगळे. रिंग्स डायमंडमध्ये, नेकलेस, खूप काही व्हरायटी छान छान त्यांच्याकडे. सुंदर आहे, मस्त आहे. महाराष्ट्र विथ इयरिंग्स 1250. सुंदर आहे. हे पण आहेत ऑक्सिडाइजचे. ऑक्सिडाइज पण छान आहे. आम्ही तिथे ही ज्वेलरी पण अशी पेअरअप करून डिस्प्लेला ठेवली आहे. टिश्यू आहे. फायनल शॉपिंग केलेली आहे छानपैकी. सुंदर व्हरायटी आहे यांच्याकडे. त्यांना डिस्काउंट रेट मध्ये दिलेले आहे मला मंगळसूत्र. मी आता एका स्टॉलला आले ज्याचं नाव आहे माधुरी क्रिएशन आणि त्यांच्याकडे सगळे डेकोरेटिव्ह आयटम्स जे असतात ते आहेत. जसं की आपण गणपतीसाठी ते चौरंगावरती कमळचं चौरंग किंवा बॅकड्रॉपला डेकोरेशनला जे वापरतो ते जसं हे तुम्ही बघू शकता. असं कमळाचं आहे, तो चौरंगावरती ठेवू शकतो. परत तोरण आहे, टोपली आहे, असे आहेत ते समईच्या खाली किंवा देवपूजा करताना ठेवू शकतो तसं बेसला. बरंच काही काय याची आहे 600.
सो आमचं झालं एक्झिबिशन फिरून आता आणि आता आम्ही परत घरी चाललोय आणि बाहेर येऊन बघितलं तर इथे एकदम मस्तपैकी पाऊस पडून गेलाय. सो आता थांबलाय तर म्हटलं की पटकन घरी जाऊया. सो ओव्हरऑल एक्झिबिशन बद्दल सांगायचं तर कलेक्शन खूप छान आहे आणि जे काय बाहेर ट्रेंडिंग आहे ते सगळं आहे त्यांच्याकडे आणि खूप मोठं पण एक्झिबिशन लावलेलं. पण वेळ चालावं लागतं एक्झिबिशन साठी, सो बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. पण आम्ही दुपारी चांगलं जेवलेलं म्हणून आमचं असं डायजेस्ट मस्त वॉक झाला. आणि डायजेस्ट पण कलेक्शन छान आहे ओव्हरऑल, खूप ट्रेंडी आहेत, नवीन नवीन आहेत, येऊन बघू शकता. पण आम्हाला जर विचारायला गेलं तर आम्हाला थोडं ओव्हर प्राइस वाटलं. हा थोडं कॉस्टली वाटलं. कलेक्शन चांगलं आहे नो डाऊट, पण मे बी आम्ही मुंबईचे असल्यामुळे आम्हाला विंडो शॉपिंग आणि बँड्रा लिंकिंग रोड ह्या सगळ्यावरती शॉपिंग करायची सवय म्हणून मे बी आम्हाला थोडं ओव्हर प्राइस वाटलं. बट अदर दॅन दॅट चांगलं आहे आणि इतकी गर्दी, आज 3rd डे आहे बट स्टील इतकी गर्दी आहे. खूप रश होती. आम्ही जेव्हा एंटर केलं तर खूप रश होती. आणि अजून पण लोक येत आहेत. सो आहेत रिस्पॉन्स चांगला आहे एक्झिबिशन. एक्झॅक्टली. आणि जसं की तुम्हालाही माहिती असेल की घे भरारीचं जे नाव आहे तर ॲक्च्युली चांगलं वेल नोन आहे. सो आहेच ते चांगलं. सो हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करा कसं वाटलं. सबस्क्राईब करा. येस, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन वेगवेगळे ब्लॉग जर तुम्हाला बघण्यात इंटरेस्ट असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी घरी पोहोचलेली आहे आणि विवाननी माझे वेलकम केलंय. विवान मस्त सायकल चालून आलाय ना खालीच्या. हां, सो आता मी तुम्हाला दाखवते की मी तिथे काय शॉपिंग केली. तसं बघायला गेलं तर मी काय जास्त शॉपिंग नाही केली बिकॉज मी तुम्हाला जसं की आधी मगाशी सांगितलं की मला थोडं ओव्हर कॉस्ट वाटलं. बट आता एक्झिबिशनला गेलं तर काही ना काही तर आपल्याला आवडणारच. सो मी थोडीफार शॉपिंग केली ती तुम्हाला मी दाखवते की मी काय शॉपिंग केली. हा मॅग्नेट घेतला आहे मी, फ्रीज मॅग्नेट, ज्यावर लिहिलं आहे चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, जे की मला खूप जास्त सूट करतं बिकॉज मला 2 टाईम हा चहा लागतोच. हा एक फ्रीज मॅग्नेट घेतलेला. हे जसं की असं एक डेकोरेटिव्ह आयटम आहे ते मी घेतलं आहे, जे आपण मल्टिपल यूज आहे ह्याचं. आपण हे समईच्या खाली पण ठेवू शकतो. हे अशा 2 पीस आहेत, समईच्या खाली पण ठेवू शकतो, ह्याच्यावरती समई ठेवू शकतो. किंवा कधी आपण कुठलीही देवपूजा करत असू स्पेसिफिकली, फॉर एक्झाम्पल आता आषाढी एकादशी आहे, आपण विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणार असू तर आपण हे असं ठेवून ह्याच्यावरती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा स्वामी समर्थांची मूर्ती किंवा गणपतीची मूर्ती हे असं ठेवू शकतो. हे दिसायलाही खूप छान दिसतं आणि चांगलं आहे, काहीतरी वेगळं वाटतं. विवांचं काय चाललं बघा. रजंग ब्रँडची मी एक लिपस्टिक घेतली आहे जी घी बेस्ड लिपस्टिक आहे. तर ह्यात मी मरूनचा शेड घेतला आहे, ज्या शेडचं नाव आहे गार्नेट. सो फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे. सो लेट्स सी कसे आहेत त्याचे रिझल्ट. सो हे एक मंगळसूत्र घेतलंय 3 पदरी, ज्याला आपण विक्टोरिया मंगळसूत्र सुद्धा म्हणतात याला. याच्याबरोबर आपल्याला डायमंडची इयरिंग्स पण आहेत सेम पेंडेंट सारखी. तर हे एक मला थोडं वेगळं वाटलं म्हणून हे एक घेतलं, त्याच स्प्रुहा क्रिएशन शॉपमधून. आणि ॲक्च्युली ह्याच्यामध्ये एमेरल्ड कलर पण असतो बट त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता. बट मला हे वाले पण डायमंड आवडले रेड कलरमध्ये आणि हे साडीवरती कोणताही छान वाटतं, म्हणजे लॉंगमध्ये बेसिकली असतं. मी बरेच जणांचं बघितलं आहे सो मला हे आवडलं. आणि हे एक पण मी घेतलं आणि अजून एक मी मंगळसूत्र घेतलं आहे जे ॲक्च्युली मंगळसूत्र कम नेकलेस असं दिसतं. थांबा तुम्हाला दाखवते ते सूत्र. दुसरा मंगळसूत्र तो हा आहे, असे चेनमध्ये डिझाईन आहे, असे 2 सर काळ्या मण्याची आणि 2-3 सर चेनची. सो हे असं दिसतं. सो हे आपण कोणत्याही ट्रेडिशनल साडीवरती पण वेअर करू शकतो किंवा कधी ड्रेसवरती पण आपण ट्रेडिशनल वेअर करू शकतो. सिम्पल डिझाईन आहे पण दिसायला खूप छान वाटतं वेअर केल्यानंतर. सो हे एकदा मी स्प्रुहा क्रिएशन शॉप होता त्यांच्याकडनंच घेतलं. तर एकदम डेलिकेट आहे पण वेअर केल्यानंतर खूप छान दिसतं. सो ही होती माझी आजची शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तर मग अशा प्रकारे मी अशी शॉपिंग केली आजच्या दिवसात
तुम्हालाही सांगितलं मी काय जास्त शॉपिंग केली नाही बिकॉज तिकडे भरपूर गोष्टी होत्या आणि थोडं ओव्हर कॉस्ट असल्यामुळे मी तेवढं प्रेफर नाही केलं. पण जे जे मला आवडलं थोडक्यात ते मी घेतलं. ओके. सो निखिल तुला कसं वाटलं? मला कसं वाटलं? तुला कसं वाटलं मी घेतलेले जे जे घेऊन आली ते? छान आहे, छान आहे. तुम्हाला कसे वाटले ते पण सांगा नक्की. म्हणजे काय म्हणायचं? समजून जातील ते. सो बेसिकली मी निखिलला पण विचारलेलं तू येतोयस तर चल, पण तो ह्या सगळ्या गोष्टी प्रेफर करत नाही बिकॉज आणि शुअर शॉट तो एंट्रन्स बघूनच बाहेर पडायला असता कारण की तिथे इतकी रश होती हे तुम्ही सुद्धा बघितलं. तो आतमध्ये आलाच नसता. तर आणि कसं वाटलं तिकडे जाऊन? नाही मी त्यांच्याबरोबर शेअर First केलं. time. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता आणि व्हरायटी पण खूप चांगली होती आणि आतमध्ये जे स्टॉल्स होते ना तेही खूप छान होते आणि मेन म्हणजे सगळं ट्रेंडिंग होतं जे बाहेर आता सध्या ट्रेंड मध्ये आहे. बट फक्त एवढंच होतं की कॉस्टिंग थोडं जास्त होतं प्रत्येक गोष्टीचं. आणि जसं की आम्ही असं मुंबईला राहिल्यामुळे आम्हाला असं एवढं असं विंडो शॉपिंग करायची सवय आहे तर तिकडे थोडंसं कॉस्ट जास्त वाटलं पण व्हरायटी खूप चांगली होती. ओके. सो तुमच्या इथे कधी घे भरारीचं एक्झिबिशन लागलं तर नक्की व्हिजिट करा बिकॉज त्यांचं बऱ्याच जागेवरती एक्झिबिशन नेहमी चालू असतात. लास्ट टाइम ठाण्यात होतं, आता पुण्यात आहे. सो नेक्स्ट त्यांचा कुठे असणार आहे ते माहित नाही बट जर आम्हाला समजलं तर नक्की आम्ही या Yes. लिंक मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सांगतो. येस. तर तुम्हाला जर मिळालाच वेळ किंवा ऑपॉर्च्युनिटी तर नक्की व्हिजिट करा त्या एक्झिबिशनला. सो चला मग आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मजेशीर ब्लॉग मध्ये. टिल दॅन टेक केअर अँड बाय. Bye.